जय शिवराय मित्रांनो, राज्यात तुकडेबंदीच्या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी केली जात आहे आणि याच्याच वरती कुठेतरी प्रतिबंध घालण्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून सर्व जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर विभाग यांना उद्देशून एक पत्र देण्यात आलेले आहे, ज्याच्या माध्यमातून नोंदणी करत असताना दस्त नोंदणी केली जात असताना काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। हे निर्देश देत असताना काही महत्त्वाचे असे रेफरन्स देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली आढावा बैठक, याचप्रमाणे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या नोंदणी अधिनियम 1908 मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं महाराष्ट्र राज्यासाठीचं 18E चं कलम, या कलमानुसार दुय्यम निबंधकांना विशिष्ट दस्तऐवजाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। याचबरोबर केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कायद्यानुसार ज्या व्यवहारावरती बंदी आहे अशा व्यवहाराच्या दस्तऐवजाची नोंदणी केली जाणार नाही। केंद्र आणि राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी उपक्रमाच्या मालकीच्या जमिनी, या जमिनीचे व्यवहार, विक्री, भेट, भाडेपट्टा जर अधिकृत व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणाकडून केले जात असतील तर त्याची देखील नोंदणी नाकारता येते। याचप्रमाणे न्यायालय, लवाद किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने कायमस्वरूपी किंवा तात्पुरती जप्त केलेली मालमत्ता याच्या हस्तांतराचे दस्तऐवज देखील नोंदवले जात नाहीत। राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या नियमाद्वारे विशिष्ट प्रकारच्या दस्तऐवजाची नोंदणी नाकारण्याचे निर्देश देण्यात येतील आणि त्याची देखील नोंदणी या ठिकाणी नाकारता येणार आहे। याचबरोबर राज्यामध्ये महाराष्ट्र जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण कायदा 1947 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि या सुधारणेनुसार 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेले तुकडेबंदी कायद्याचे विरुद्ध हस्तांतरण किंवा विभाजन व नागरी भाग, प्रादेशिक योजनेतील बिगर शेती वापर, अनुदेय असलेल्या क्षेत्रातील जमिनीवरील तुकडेबंदी कायद्याचे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। आता ज्यांचे 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये खरेदी विक्री व्यवहार नोंदणीकृत, रजिस्टर्ड अथवा अनोंदणीकृत आहेत, त्यांची नोंद संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांनी महसूल फेरफार व गाव नमुना 7/12 मध्ये मालकी हक्कामध्ये नोंदवले असल्यास अशा दस्ताची नोंदणी करणं आणि त्या अनुषंगिक पुरावे दस्ताचा भाग म्हणून जोडणं हे दुय्यम निबंधक यांना बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 MRTP ऍक्ट नुसार महाराष्ट्र राज्यातील जमिनीचे नियोजन, विकास, उपयोग नियंत्रित करणारा मुख्य कायदा आहे। शहरी व ग्रामीण भागाचा सुनियोजित आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणं, जमिनीचा वापर कोणत्याही कामासाठी, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक यासाठी करावा, त्याचे नियमन, रस्ते, उद्यान, शाळा, रुग्णालय यासारख्या सार्वजनिक सुविधांसाठी जमिनीचे आरक्षण करणं। या कायदा कलम 44 विकास परवानगी कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी किंवा जमिनीच्या विकासासाठी नियोजन प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। तसेच कलम 52, 53 अनधिकृत बांधकाम, विनापरवाना किंवा मंजूर नकाशाबाहेर बांधकाम केल्यास दंड, नोटीस, बांधकाम पाडण्याची कारवाई प्रामुख्याने महानगरपालिका, नगरपालिका, सहाय्यक संचालक, नगररचना व विशेष नियोजन प्राधिकरण जसे की छत्रपती संभाजीनगर नियोजन प्राधिकरण, सिडको, MIDC किंवा प्रादेशिक नियोजन मंडळ। याचबरोबर वरील कायद्यांच्या तरतुदीचे तसेच शासन आदेशाचे पालन न करता सहदुय्यम निबंधक हे दस्त नोंदणी करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त होत आहेत। तसेच सहदुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेटी देऊन तपासणी केली असता निदर्शनास आले आहे की महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 MRTP ऍक्टच्या कलम 44 नुसार सक्षम प्राधिकारी यांनी जमिनीच्या रेखांकनास बांधकाम परवानगी दिलेली मंजुरी दिलेली नसताना देखील बरेच सहदुय्यम निबंधक हे भूखंडाच्या अथवा क्षेत्राच्या कुठल्याही सबळ पुरावा नसताना त्याचे नोंदणीकृत करत आहेत। त्या घोषणापत्राद्वारे संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, तलाठी हे महसूल फेरफार मध्ये मालकी हक्कामध्ये त्या भोगवटदाराच्या नावासमोर प्लॉटचे क्षेत्र वेगवेगळे नमूद करत आहेत। एकंदरीत अशा प्रकारामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 MRTP ऍक्टच्या कलम 44 च्या नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 18A चा भंग होत असल्याचे कार्यालयांच्या निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे अशा घोषणापत्र अथवा इतर दस्ताची नोंदणी ही सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगी अथवा नाहरकत पत्राशिवाय करू नये। यापुढे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी झालेल्या घोषणापत्रात आधारे संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी यांनी महसुली फेरफार व एकत्रित नोंद घेऊन गाव नमुना 8A मध्ये प्लॉट निहाय एकाच खातेदाराला वेगवेगळे खाते क्रमांक नमूद करून 7/12 मध्ये मालकी हक्कामध्ये त्या भोगवटदाराच्या नावासमोर प्लॉटचे क्षेत्र वेगवेगळे नमूद केले असले तरी
अशा दस्ताची नोंदणी ही महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 MRTP ऍक्टच्या कलम 44च्या कलम 52 व 53 नुसार महानगरपालिका नगरपालिका संचालक नगररचना छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरण सिडको MIDC यांनी मंजूर केलेल्या विकास परवानगी नियमितीकरण आदेशाशिवाय किंवा नकाशाशिवाय होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी। यापुढे 15 ऑक्टोबर 2024 नंतर विना परवानगी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या अनधिकृत भूखंडाचे कोणत्याही प्रकारचे दस्त नोंदणी होणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे निर्देश याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। आणि अशा प्रकारच्या जर दस्त नोंदणी झाल्या तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते आणि असे दस्त देखील या ठिकाणी अनधिकृत ठरवले जाऊ शकतात। तर मित्रांनो, तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन टाळण्यासाठी हे एक महत्त्वाचं असं पत्रक छत्रपती संभाजीनगर विभागासाठी काढण्यात आलेलं आहे आणि असेच नियम महाराष्ट्रातील इतर विभागासाठी सुद्धा लागू असणार आहेत। धन्यवाद।